मी आज वडापाव करणार आहे. बाहेरचं खाल्ल्यापासून घरचं चांगलं लागतं. ते आपण चांगलं वापरतो. हाटेली तेल चांगलं नसतं. हे करत बी नाही चांगलं. तुम्ही घरी करायला वडापाव लय भारी लागतो घरचा. 10-12 बटाटे घेतले. आता ते आपण कुकरमध्ये 1-2 शिट्टी करून घेऊ. ते लावून घेते. जास्ती गाळ बी नाही करून घ्यायचे बटाटे. 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता मी झाकण लावून कुकर गॅसवरती. आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ आपण. आता ह्या मिरच्या आणि हे लसूण टाकून घेऊ आपण. आता त्याच्यात एवढा. आता हे बेसन पीठ घेतलं. आता त्याच्यात आपण हळद टाकून घेऊ. हळद टाकली. थोडं तिखट टाकून घेऊ. त्याच्यामध्ये असं मीठ टाकून घ्या. आता टाकून असं भिजून घ्यायचं. आता ते पतलं असं पतलं भिजून घ्यायचं असं पिठात पातळ. आता चटणी करून घेऊ. आता हे लसूण टाकू. आता या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ आपण. या आणि ते तशीच त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ. आणि थोडे जिरे घालू त्याच्यामध्ये. हे टाकून घेऊ. मीठ टाकून घेऊ. चवी लागत तसं. आता हे फुटाणे टाकून घेऊ त्याच्यात. मिक्सरला बारीक करून घेऊ आपण. बटाटे उकळले. आता हे काढून घेते बटाटे. आता हे बटाटे बारीक करून घेते. आता हे अशी तर कढई ठेवली. आता तेल टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. तेल गरम झालं. आता थोडी मोहरी टाकून घेऊ. आता जिरे टाकून घेतले. मोहरी टाकून घेतली. आता कढीपत्ता टाकून घेऊ. तर टाकून घेते. तर बारीक केलेला मसाला, हिरवी मिरची, लसूण आता आपण याच्यात टाकून घेऊ. आता हे उकळलेले बटाटे आपण त्याच्यात टाकून घेऊ. आता आता आपण हे चांगलं हलवून घेऊ. आता याच्यात आता हे मस्त हलवून घेऊ आपण. आता हे हलवून घेऊ राहिले चांगलं. असं हे मीठ घालून घेऊ आपण त्याच्यामध्ये. असं ही कोथिंबीर बी टाकून घेऊ वरून. अशी परतून घ्या. आपली भाजी तयार झाली. आता ही कढई उतरून घेऊ. आता तेल टाकून घेते असं कढई. चटणीसाठी बारीक बारीक भाजी काढून घेते. आता हे भजे बारीक तळून घेतलेले. आता हे चटणी करून घेते. आता लसूण टाकून घेते त्याच्यात. आणि त्याच्यामध्ये तिखट टाकून घेते. थोडं मीठ टाकून घेते. आता हे मिक्सरला बारीक करून घेते. गोल गोल वडे करून घेऊ आता आपण. आता हे वडा याच्यात टाकून घेऊ आपण. वडा सोडून घेते त्याच्यात. आता हे वडे तळले आपले चांगले. तर काढून घेऊ. आता ही हिरवी चटणी लावून घ्या पावला अशी. हे वडा याच्यात ठेवून घ्या आता या पावमध्ये. वरून अशी लाल चटणी टाकून घ्या आता त्याच्यावर. आता बाळांनो आपला वडापाव तयार आहे. तुम्ही बी घरी करा. जा बाहेरचं तेल चांगलं राहत नाही. बाहेरचं लोक चांगलं करत नाही. तुम्ही बी घरी करू खाजा. तुम्हाला जर आवडला असेल आईचं व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा.